मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, कसे आहात सगळे? मस्त ना? तर झालं असं की मी निघाले होते माझ्या मामा मामीच्या घरी, कारण माझा भाऊ आला होता आम्हाला भेटायला. आणि मग घरी पोचलो, जेवलो वगैरे, उशीर झाला होता त्यामुळे मग झोपून गेलो. आणि ही बघा आमची आजची मॉर्निंग आमच्या या गोड चित्तूच्या स्माईलने झाली. किती गोड आहे ना हे आमचं चित्तू. आणि तिच्यासोबत असं खेळत बसले. खरंच लहान मूल किती गोड असतं ना. मला तर तिच्यासोबत खेळताना मीच माझ्या बालपणात गेल्यासारखं वाटतं. आणि मला कितीही टेन्शन असलं ना तरी तिच्यासोबत असताना तेवढ्यापुरतं तरी ते सगळं विसरून जाते मी. खूप भारी वाटतं पण. नंतर मग मामाने इकडे मस्तपैकी आम्हाला पोहे वगैरे बनवले होते. ते मस्तपैकी खाल्ले आम्ही. त्यानंतर हे चित्तूसमोर पोह्याचं ताट होतं बरं का. त्यातलं तिने आहे ना कोणाचं लक्ष नसताना तेवढ्यात मिरची खाऊन टाकली आणि खूप रडू लागली. तिला इतकं तिखट लागलं होतं ना. तिला सगळेजण बर्फी भरवत होते, केळी आणि पाणी पण देत होते, पण ती कुणाचं ऐकायला तयार नाही. इतकी रडत होती, काय सांगायचं तुम्हाला. आता खूप तिखट लागलं होतं तिला. तुम्हाला आठवतंय का की तुमच्यासोबत असं काही लहानपणी घडलं आहे किंवा कोणी तुम्हाला असे काही किस्से सांगितलेले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मग तिला असं उचललं आणि बाहेर घेऊन गेले, कारण तिला तिचं रडणं ना अजिबात थांबतच होत नव्हतं. आणि नंतर मग ना तिचं रडणं असं थांबलं आणि मस्त तिने एक गोड स्माईल दिली आणि तिचं रडणं थांबवलं. आणि मग नंतर मस्तपैकी आम्ही आलो, आराम केला. हा बघा माझा भाऊ. आणि त्यानंतर मग परत त्याला घरी जायचं होतं. मग मस्तपैकी आम्ही इथं चायनीजमध्ये आलो आणि ट्रिपल राईस आणि चिकन चिल्ली वगैरे मागवली, कारण की त्याला खूप आवडती बरं का असं काय पण खायला, चिकन चिल्ली वगैरे. चिकन म्हणलं ना त्याचं खूप फेवरेट आहे माझ्या भावाचं. आणि तिथली टेस्ट पण खूप छान होती. मला तर एवढं काही सगळं संपतच नव्हतं. मग नंतर रूमवर गेले, हे मस्तपैकी आईस्क्रीम आणलं होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.